याद्यांवरून बनवलेला आहे। हा निकाल काय असा सहजासहजी बनलेला नाही आहे, त्यासाठी आपल्याला एवढे सारे कागदपत्र आणि खूप सारे पेपर, तुमची वर्षभराची मेहनत, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अवलंबून आहेत। बघा, हा शाळेच्या गुण याद्यांचा तक्ता। हा निकाल कसा झाला तो बघा। ही मराठी विषयाची यादी, चालू शैक्षणिक वर्षाची, विषय शिक्षकांचं नाव, इयत्ता, तुकडी, त्यानंतर हे फ्रंट पेज, कॅटलॉगवरच्या सर्व विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी घ्यायची। त्यानंतर त्यांचं मूल्यमापन बघा कसं केलेलं आहे। भाषा विषयाचं, फक्त ही भाषा विषयाची यादी आहे। श्रवण कौशल्य 5 गुणांसाठी, भाषण कौशल्य 5, स्वाध्याय 2 दिलेले 5-5 गुणांसाठी, असे 20 मार्कांचं अंतर्गत मूल्यमापन हे प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रासाठी। 20 पैकी त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण, त्याचे टोटल। 80 पैकी प्रथम सत्राचा पेपर झाला त्याचे गुण, द्वितीय सत्राचा पेपर झाला 80 पैकी त्याचे गुण, या तिघांची बेरीज, अंतर्गत मूल्यमापन प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र, 200 पैकी बेरीज केलेली आहे आणि त्याला 2ने भागून त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण या ठिकाणी लिहिलेले आहेत। हे गुण आपण निकालपत्रकामध्ये लिहायचे आहेत। अशाच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी काढायचे आहेत आणि ते निकालपत्रकात नोंदवायचे आहेत। शेवटी या यादीवर त्या विषय शिक्षकांची, मुख्याध्यापकांची, तपासनीसांची सही घ्यावी लागते। त्यानंतर आपण जे पेपर देतात तुम्ही, ते पेपरची गुण मार्क यादी अशा पद्धतीने तयार केली जाते, मार्क्स लिस्ट। हा विद्यार्थ्याचा नंबर, त्याला मिळालेले गुण, हे सर्व या ठिकाणी दिलेले असतात आणि हेच गुण, आता बघा 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 47 गुण प्रथम सत्रामध्ये मिळालेले। तशीच ही द्वितीय सत्राची यादी, द्वितीय सत्रामध्ये 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 65 गुण मिळालेले आहेत। बघा आता ते आपण या ठिकाणी बरोबर लिहिलेले, 47 आणि 65। अशा पद्धतीने तुम्ही जे पेपर लिहितात त्याचे गुणदान या ठिकाणी केले जातं। असेच मार्क्स आपल्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 विषयांचं सारखंच मूल्यमापन आहे। ही इंग्लिशची यादी, तसेच मूल्यमापन। त्यानंतर ही गणिताची, गणिताचं मूल्यमापन थोडंसं वेगळं आहे म्हणून आपण ते पाहू। बघा, हा पहिला विद्यार्थी, यामध्ये होमवर्कसाठी 5-5 गुण दिलेले आहेत। त्यानंतर MCQची परीक्षा तुमची घेतली गेली असेल ती, अ म्हणजे प्रथम सत्र, ब म्हणजे द्वितीय सत्र, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, ते मार्क्स या ठिकाणी टाकलेत। हे तुमचे लेखी पेपर, फर्स्ट टर्म, सेकंड टर्मचे, त्यांचे टोटल 100-100 पैकी पुन्हा 200 पैकी ती करायची आणि नंतर त्याची सरासरी या ठिकाणी लिहायची आहे। बघा, आता ही मार्क्स आपण यादीत पाहू। बघा, या विषयाची पण अशाच पद्धतीने प्रथम सत्र, द्वितीय सत्राची यादी लावलेली। आता ही गणित भाग 1ची, ही गणित भाग 2 प्रथम सत्र, त्यानंतर द्वितीय सत्र, गणित भाग 1, गणित भाग 2, म्हणजे अशा पद्धतीने परफेक्ट निकाल हा तयार केला जातो। कुठेही ऑब्जेक्शन घ्यायला जागा ठेवली जात नाही। तसाच निकाल हा विज्ञान या विषयाचा, बघा, हे विज्ञानाचे या विद्यार्थ्याचे गुण। प्रात्यक्षिक पेपर पहिला आणि दुसरा, हे प्रथम सत्र, हे द्वितीय सत्र। त्यानंतर उपक्रम, सायन्स जनरल, त्याचे मार्क्स आणि 20 मार्क्स या पद्धतीने दिले जातात। 40-40 गुणांचे पेपर, त्यांचे टोटल, 200 पैकी महा टोटल आणि पुन्हा सरासरी, आणि हे शेवटचे मार्क्स तुम्हाला फायनल निकालपत्रकामध्ये या कार्डशीटवर मिळत असतात। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक विषयाचं मूल्यमापन केलं जातं आणि ते मूल्यमापनसुद्धा वेगवेगळं आहे। बघा, ही यादी सायन्स 1ची, त्यानंतर प्रथम सत्र, सेकंड, द्वितीय सत्र, विज्ञान 1 आणि विज्ञान 2ची यादी। त्यानंतर पुढचा विषय आहे तुमचा समाजशास्त्र। बघा, समाजशास्त्र या विषयामध्ये सुद्धा त्याचेही मूल्यमापन वेगवेगळे आहे।
इतिहास राज्यशास्त्र प्रथम सत्र द्वितीय सत्र 10 गुण होमवर्कला आहेत. त्यानंतर भूगोलाचा होमवर्क एक होमवर्क करायचा आहे. त्याची सरासरी काढायची आहे. 10 पैकी पुन्हा सरासरी काढलेली होमवर्कची, भूगोलाची सरासरी काढलेली आणि होमवर्क 20 मार्काचं देऊन त्याचं 10 मध्ये रूपांतर केलेलं आहे. त्यानंतर MCQ क्वेश्चन घ्यायचे 10-10 गुणांचे. 8 + 2 8 इतिहासाला आणि 2 राज्यशास्त्राची 10 गुणांची परीक्षा घ्यायची. त्याचे मार्क्स प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राचे. तसेच भूगोलाची घ्यायची, त्याचं सरासरी काढायची आहे आणि ते मार्क्स या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर 40-40 गुणांचा हा आपला पेपर होतो. प्रथम सत्र 40, द्वितीय सत्र 40, इतिहास आणि भूगोल. त्यांची बेरीज 100 पैकी करायची आहे. त्यानंतर दोघांची बेरीज आणि पुन्हा त्याला 2ने भागायचं आहे आणि हे मार्क्स तुमच्या ह्या कार्डमध्ये, इतिहासाच्या कार्डमध्ये येतील. मग इतिहासाच्या समोर ते मार्क्स त्या ठिकाणी लिहिले जातील. अशा पद्धतीने इतिहासाचं मूल्यमापन हे होत असतं समाजशास्त्राचं. या छोट्या याद्या पेपर चेक केल्याच्या. आता विषय आहे शारीरिक शिक्षण श्रेणी विषय. बघा ही श्रेणीची शिक्षणाची यादी. ही यादीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बनवावी लागते. पहिला कॉलम अनुक्रमणिका, विद्यार्थ्याचं नाव. त्यानंतर शारीरिक शिक्षणाच्या यादीमध्ये हे कसोटीच्या टेस्ट आहेत. एकूण 10 टेस्ट आहेत 100 गुणांसाठी. वेगवेगळ्या परीक्षा तुमच्या घेतल्या जातात ग्राउंडवर. प्रथम सत्र द्वितीय सत्रासाठी 5 उपक्रम प्रथम सत्राला दिलेले आहेत. बघा 20-20 गुणांचे. कुठले तरी 5 खेळ खेळले जातील यापैकी आणि ते गुणदान या ठिकाणी केलेलं आहे. द्वितीय सत्राचं हे 5 परीक्षांचं गुणदान, त्यांची बेरीज केलेली आहे 50-50 गुण मिळून 100 पैकी. प्रथम सत्र 100 आणि द्वितीय सत्र 100 या पद्धतीने 200 पैकी एकूण केलेलं आहे. त्याला 100ने भागायचं आहे, 2ने भागायचं आहे आणि त्याला 100 पैकी किती मिळाले ते दिलेले आहे आणि 60च्या पुढं असेल तर अश्रेणी. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याला श्रेणी दिलेली आहे आणि ही श्रेणी फक्त आपली निकालपत्रकामध्ये लिहिली जाते या ठिकाणी. म्हणून ही श्रेणीचे विषयसुद्धा महत्त्वाचे असतात. ती श्रेणीसुद्धा तुम्हाला अंदाजे मिळत नाही, त्यासाठीसुद्धा तुम्हाला वर्षभर मेहनत करावी लागते. त्यानंतर पुढची यादी आहे संरक्षणशास्त्राची. बघा ही संरक्षणशास्त्राची यादी. यामध्ये विद्यार्थ्याचा अनुक्रमांक, नाव, लेखी काम प्रथम सत्राचं 40 गुणांसाठी, उपक्रम 60 गुणांसाठी. दोघांची टोटल केली आहे ती 75. त्यानंतर द्वितीय सत्राची यादी तशाच पद्धतीने 40, 60 आणि 100. दोघांची बेरीज अ आणि ब ची, सरासरी अ ब भागिले 2 आणि शेवटी श्रेणी. आणि ही श्रेणी आपली निकाल कार्डवर टाकलेली आहे श्रेणीची. अशा पद्धतीने ही यादी आपली जबानात असते. त्यानंतर जलसुरक्षा हा एक विषय. बघा त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने. 100 गुणांचं हे मूल्यमापन आहे. प्रथम सत्र 50 आणि द्वितीय सत्र 50. आता प्रथम सत्रामध्ये काय काय दिले बघा. उपक्रम वही कार्य. तुमची जे काही जलसुरक्षेची वही असेल त्याला 20 पैकी मार्क्स आहेत. प्रकल्प कार्य केलेलं आहे त्याला 15 मार्क्स आहेत. लेखी तोंडी परीक्षा असेल तिला 10 मार्क्स. नोंदवही लेखन त्याला 5 मार्क्स आणि असे एकूण 50 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत प्रथम सत्राला. द्वितीय सत्राला तशाच पद्धतीने 50 पैकी गुणदान, दोघांची बेरीज आणि त्यावर आधारित श्रेणी. अशा पद्धतीने ही तुमची जलसुरक्षेची यादी तयार होते. शेवटी सगळ्यांच्या सह्या, विषय शिक्षक, तपासनीस. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीचं वार्षिक निकालपत्रक आणि तुम्हाला मिळणारं कार्ड, प्रोग्रेसिव्ह कार्ड, याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला आता कळलं असेल की आपला हा निकाल कशा पद्धतीने तयार होईल. 1 मे या दिवशी आपल्याला रिझल्ट लागणार आहे. त्या दिवशी हा निकाल सर्व विद्यार्थ्यांना जाहीर केला जाईल. काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा. आपल्याला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. थँक्यू.